अमृतसरच्या एका बागेत बैसाखीच्या दिवशी बरीच लोक जमली होती। अगदीच महिनाभरापूर्वी जन्म झालेल्या लहान सहान मुलापासून ते महिनाभराचं आयुष्य शिल्लक असलेल्या वृद्धांनी ही बाग भरली होती। कारण होतं ब्रिटिश सरकारचा निषेध करणं। पण या भरलेल्या सभेसमोर येऊन उभा राहिला जनरल डायर आणि त्याने बागेच्या एकुलत्या एक प्रवेशद्वाराजवळ जवळपास 50 सैनिक उभे केले। कुठली मागची पुढची चेतावणी न देता त्याने फायर असा आदेश दिला आणि मग जवळजवळ 10 मिनिटं गोळ्या चालवल्या गेल्या। जमलेली लोक सैरावैरा धावू लागली। कोणाच्या तोंडावर गोळी लागली होती, कोणाच्या गळ्यावर। हजारच्या वर बायका, पोरं, माणसं मारली गेली। ही घटना म्हणजे ब्रिटिशांच्या अत्याचाराचा काळा इतिहास आहे। ती घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड। पण ही घटना ब्रिटिशांनी ना फक्त दाबण्याचा प्रयत्न केला, तर या घटनेच्या विरोधात टीका करणाऱ्यांवर सुद्धा खटला चालवला गेला। हा खटला ज्यांच्या विरोधात चालवला गेला होता, ज्यांच्यामुळे जालियनवाला बागेच्या घटनेची तपासणी करण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आलं, ते होते चेत्तूर शंकरन नायर, ज्यांच्यावर अक्षय कुमार याचा केसरी 2 हा मूवी सुद्धा येतोय। त्यामुळे जालियनवाला बाग आणि त्यानंतर घडलेल्या घटना काय होत्या, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर या स्टोरीचा नायक आहे चेत्तूर शंकरन नायर, ज्यांचा जन्म 11 जुलै 1857 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये झाला। त्यांचे वडील ब्रिटिश सरकारमध्ये तहसीलदार होते, त्यामुळे इतर भारतीयांच्या तुलनेत चांगलं शिक्षण मिळालं। पुढे त्यांनी मद्रास हायकोर्टात वकिली सुरू केली आणि लवकरच ते हायकोर्टचे जज सुद्धा बनले। पुढे ते त्यांच्या वडिलांप्रमाणे ब्रिटिश सरकारमध्ये मोठमोठ्या पदावर राहिले आणि 1904 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर म्हणून नियुक्त केलं। ब्रिटिश व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये सुद्धा त्यांना स्थान मिळालं। काउन्सिलच्या 5 सदस्यांमध्ये ते एकटे भारतीय होते, म्हणजेच ब्रिटिश राजवटीमध्ये एक भारतीयाला मिळू शकणारी सर्वात उच्च अधिकृत पदावर चेत्तूर होते। एवढं असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांच्या एवढ्या मोठ्या पदाला लाथ मारली होती। 1919 साली ब्रिटिशांनी भारतात रौलट ऍक्ट नावाचा कायदा लागू केला। या कायद्यामुळे ब्रिटिश सरकार कोणालाही फक्त सरकारशी विद्रोह केल्याचा संशय आल्यावरून सुद्धा विनापरवाना अटक करू शकत होते। संपूर्ण भारतात या कायद्याच्या विरोधात निषेध होऊ लागले। अशातच अमृतसरमधून डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या क्रांतिकारक आणि स्थानिक नेत्यांना अटक झाली। त्यामुळे संपूर्ण शहरात अस्वस्थता पसरली। या कारवाईचा जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने निघालेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला। त्यात 30 लोक मारली गेली। या घटनेमुळे अमृतसरमध्ये दंगली पेटल्या, त्यामुळे शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला। या दंगली दरम्यानच काही भारतीयांनी चर्च ऑफ इंग्लंडची एक गोरी प्रतिनिधी मिसेस शेरवूडला बेदम मारहाण केली। ही बातमी ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचली। त्यानंतर पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर यांनी जमावबंदीचे आदेश दिले। आदेशाविरुद्ध होणारी सर्व निदर्शनं मोडून काढण्यासाठी ओडवायरने सैन्य अधिकारी जनरल डायरची नियुक्ती केली आणि त्याला शूट ॲट साईटचे तत्काळ आदेश दिले। आता ते सणासुदीचे दिवस होते, त्यामुळे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी बैसाखी सण साजरा करण्यासाठी आणि ब्रिटिश सरकारच्या जाचाला विरोध करण्यासाठी अमृतसरमधील जालियनवाला बागेत शांततामय प्रकारे एक सभा आयोजित केली गेली होती। या सभेत जवळपास 20,000 लोक सहभागी झाली होती। तेव्हा तिथे जनरल डायर 50 सैनिक घेऊन आला होता। आदेश देताच हे सैनिक आपापली फायरिंग पोझिशन घेऊन तयार होते। काही कळायच्या आतच फायर असा आवाज झाला आणि धाड धाड करत गोळ्या जमलेल्या गर्दीवर बरसू लागल्या। जीव मुठीत घेऊन लोक धावू लागली। कोणाच्या डोळ्यांसमोर स्वतःचा पती कोसळला होता, कोणाच्या डोळ्यांसमोर आई, बहीण, बाप आणि पुढचं लहान मूल सुद्धा। काहींनी प्राण वाचवण्यासाठी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या, पण विहिरीतही बरेच जण गतप्राण झाले। असं म्हणतात की याच विहिरीतून 120 प्रेत बाहेर काढण्यात आली होती। डायरने आणलेल्या गोळ्या संपल्या होत्या। प्रेतांचा खच त्या बागेत पडला होता। संपूर्ण बाग रक्ताने लालेलाल झाली होती। या हत्याकांडानंतर गव्हर्नर मायकेल ओडवायर आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लोकांना घटनेची माहिती मिळू नये म्हणून पंजाबमध्ये मार्शल लॉ लागूच ठेवला आणि प्रेसवर सुद्धा बंदी घातली। पण बेंजामिन हॉर्निमन नावाच्या एका ब्रिटिश पत्रकाराने स्वतःच्या धाडसी रिपोर्टद्वारे जालियनवाला बागचं सत्य जगासमोर आणलं, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली। आणि इथेच एंट्री होते चेत्तूर शंकरन नायर यांची। त्यांना ही बातमी कळताच त्यांनी काउन्सिल सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा विचार केला, पण मोतीलाल नेहरू आणि इतर राष्ट्रवाद्यांनी त्यांना थांबवलं आणि सरकारमध्ये राहून या घटनेवर योग्य कारवाई करण्यासाठी दबाव आणा असं सांगितलं। पण तेव्हा भारतातील ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी जालियनवाला बागमध्ये काही चुकीचं घडलंय हे मान्यच केलं नाही। त्यामुळे मग चेत्तूर यांनी अशा सरकारमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला। या हत्याकांडामुळे ब्रिटिशांना भारतात सर्वत्र विरोध होत होता आणि अशातच चेत्तूर यांनी राजीनामा दिला।
व्हाईसरॉय काउन्सिलमधील एकमेव भारतीय सदस्याच्या राजीनाम्यामुळे जगभर बातम्या होऊ लागल्या। चित्तूर यांच्या राजीनाम्यामुळे नकारात्मक बातम्या वाढत होत्या, त्यामुळे ब्रिटिशांवर दबाव आला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची स्थापना केली गेली। ज्या हत्याकांडाकडे ब्रिटिश सरकार आणि अधिकारी दुर्लक्ष करत होते त्याची आता चौकशी होणार होती। जगभरातील माध्यमांमध्ये ही मोठी बातमी होती, पण ज्यांचा या सगळ्यात खालीचा वाटा होता ते चित्तूर सगळं सोडून मद्रासला परतले। तिथे त्यांनी गांधी अँड एनआरकी नावाचं पुस्तक लिहिलं। यामध्ये त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनावर टीका केली, तर दुसरीकडे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर याच्यावर सुद्धा जोरदार टीका केली, जो सतत आपल्या अधिकारांचा गैरवापर करत होता। जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या ओडवायरला चित्तूर यांच्या पुस्तकाने त्याची प्रतिमा मलिन केली आहे असं वाटलं आणि त्याने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला। तोपर्यंत हंटर कमिशनचा जालियनवाला बाग हत्याकांडावरील अहवाल आला होता आणि ओडवायरचा भोंगळ कारभार सुद्धा जगासमोर आला। चित्तूर यांचा खटला थेट लंडनच्या किंग्स बेंचमध्ये पोहोचला। त्यांच्यावरील या खटल्याची सुनावणी 5 आठवडे चालली, जी किंग्स बेंचमधील सर्वात लांब सुनावणी ठरली। याच खटल्याच्या सुनावणीमुळे जालियनवाला बागेतील सत्य जगासमोर आलं, पण हा खटला चित्तूर हारले। किंग्स बेंचमधील ज्युरीच्या 12 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी चित्तूर यांच्या विरोधात मतदान केलं होतं। पुढे चित्तूर यांना सुनावणीची आणखी एक संधी देण्यात आली, जी त्यांनी नाकारली, कारण ब्रिटिश ज्युरी सदस्य त्यांच्या बाजूने मतदान करणार नाहीत हे त्यांना माहीतच होतं। ही ब्रिटिशांची मुजोरी होती। हजारो निष्पाप माणसांचा जीव घेणाऱ्या ओडवायरला ब्रिटिश सरकार पाठीशी घालत होती आणि उलट चित्तूर यांना ओडवायरची माफी मागायला सांगितलं गेलं किंवा 7,500 पाऊंडांचा दंड भरण्याचा पर्याय देण्यात आला होता, जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती। आजच्या हिशोबाने ही रक्कम 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती। पण चित्तूर यांनी ओडवायर सारख्या दुष्ट माणसासमोर न झुकता, माफी न मागता दंड भरणं निवडलं। ते खटला हरले होते, पण त्यांचा उद्देश पूर्ण झाला होता। जगाला जालियनवाला बागेतील सत्य समजलं होतं। यानंतर ब्रिटिश सरकारला पंजाबमधील मार्शल लॉ आणि प्रेसवरील बंदी उठवावी लागली। पुढे 1934 मध्ये चित्तूर यांचं निधन झालं, पण जालियनवाला बाग या हत्याकांडाचं सर्कल एका क्रांतिकारकाने पूर्ण केलं, जेव्हा 1940 मध्ये सरदार उधम सिंग यांनी लंडनमध्ये जाऊन जालियनवाला बागेतील हजारो निष्पापांचा बळी घेणारा मायकेल ओडवायरची गोळ्या घालून हत्या केली। अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।